नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. पैलवान योगेश भाऊ पगारे आयोजित भीम केसरी कुस्ती स्पर्धेचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडेंच्या हस्ते झाला शुभारंभ. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पैलवान योगेश भाऊ पगारे यांच्या वतीने भीम केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पैलवान मुकेश खरात, गड्ड्या पैलवान तसेच विविध भागातून आलेल्या अनेक नामांकित मल्लांची उपस्थिती लाभली होती. स्पर्धेला मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थिती राहून स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या कुस्ती स्पर्धेमुळे पारंपरिक खेळाला चालना मिळत असून नवोदित मल्लांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होत आहे. आयोजकांच्या या उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने मल्ल सहभागी झाले होते. आज रोजी धुळे जिल्हा तालुका तालीम संघ, धुळे जिल्हा तालुका तालीम संघ, जिल्हा तालुका तालीम संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा फुले जयंती व डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त भव्यदिव्य भीम केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली आहे. गेल्या वर्षी भीम केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. धुळे शहरातील जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेतला व चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आम्ही भीम केसरी कुस्ती स्पर्धा ही वर्ष भरवली आणि इथून पुढे भरवणार आहोत आम्ही. आणि आता इथं यावर्षी जास्तीत जास्त 400 ते 500 मल्लांनी या कुस्ती स्पर्धेत भाग घेतलेला आहे. आता कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन धुळे जिल्हा आता कुस्ती स्पर्धेला धुळे जिल्ह्याचे राष्ट्रीय तालुका संघाचे जिल्हा अध्यक्ष माननीय माजी आमदार राजवर्धनजी कदमबांडे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले व सुनील चौधरी सर हे पण उद्घाटनाला व तालुका तालीम संघाचे मान्यवर सर्व उपस्थित होते, पदाधिकारी उपस्थित होते.